घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी इथं तब्बल 5 वर्षांनंतर ग्रामसभा घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामपंचायत अधिनियमानुसार 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 26 जानेवारीला ग्रामसभा घेणं अपेक्षित असताना नियमित ग्रामसभा न झाल्यानं ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होते। 21 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामसभा घेण्यात आली, मात्र निर्धारित वेळापत्रकानुसार ग्रामसभा न घेता वेगळ्या दिवशी सभा घेण्याचं कारण स्पष्ट करण्यात आलं नसल्यानं ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले। 11 सदस्यांच्या ग्रामपंचायतीला विविध योजनांमधून निधी मिळत असतानाही अपेक्षित विकास कामं दिसत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, मंजूर कामं, खर्च आणि शासकीय योजनांची माहिती ग्रामसभेत पारदर्शकपणे देण्याची मागणी करण्यात आली। तसंच मागील 5 वर्षात ग्रामसभा का झाल्या नाहीत याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या लो पॉली शिल्पामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरीश बोकावडे यांनी संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांच्या निलंबनाची मागणी केली। याबाबत त्यांनी पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना लेखी निवेदन दिले। पाम बीच रोडवरील संभाजी महाराज चौकात बसवण्यात आलेलं शिल्प जनतेच्या संतापानंतर हटवण्यात आलंय। या शिल्पासाठी झालेल्या 25 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करून संपूर्ण रक्कम दोषींकडून वसूल करावी अशी मागणी बोकावडे यांनी केली आहे। संबंधित अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसंच भविष्यात महापुरुषांचे पुतळे बसवताना जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि कला संचालनालयाची परवानगी घ्यावी अशीही मागणी करण्यात आली। शिल्पासाठी तज्ञांकडून वास्तववादी पुतळे तयार करावेत अशी भूमिका बोकावडे यांनी मांडली आहे। लवकरच न्याय न मिळाल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। 15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं जे विनापरवाना आक्षेपार्ह शिल्प पेण शहरामध्ये बसवण्यात आलं होतं, ते शिल्प असे विचित्र प्रकारचं होतं की ज्याच्यातून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। माझं म्हणणं एकच आहे की या शिल्प बसवण्याच्या वेळेस आपण खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध शिवप्रेमी संघटना, काही इतर संघटना, लोकप्रतिनिधी, इतिहासकार, तज्ञ यांची समिती नेऊन निर्णय घेतला होता का? बांधकाम अधिकाऱ्याला हे कळत नाही का? छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य काय, पराक्रम काय, बलिदान काय हे त्याला माहित नाही का? मग असा महाराजांचा अपमान करणं हा पेणकरांचा महाराष्ट्रात झालेला अपमान आहे आणि पेणकरांची नाचक्की झालेली आहे। याला जबाबदार सुहास कांबळेचा आहे। ह्या बांधकाम अभियंत्यांनी 25 लाख खर्च दाखवलाय, तो खर्च कुठे दिसतोय? 25 लाख खर्च हा स्वतः लाटलेला आहे, तो त्याच्याकडून वसूल केला गेलाच पाहिजे। आणि त्यांनी जे काही केलंय प्रकार याची दखल शासनाने घेत असताना त्याच्यावर कडक कारवाई, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याला निलंबन केलं पाहिजे। एवढेच नव्हे तर अँटी करप्शनद्वारे त्याची सखोल चौकशी करावी, कारण अनेक बांधकाम क्षेत्रातून त्यांनी कोट्यावधीची माया गोळा केलेली आहे। आणि हा पेणकरांचा अपमान, महाराष्ट्रात झालेला अपमान कोणतीही जनता सहन करणार नाही। तर याबाबत शासनाने कठोर निर्णय घेऊन त्याला शिक्षा द्यावी ही पेणच्या जनतेची मागणी आहे, नाहीतर त्यांच्या जनतेच्या आक्रोशाला शासनाला सामोरं जावं लागेल। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पुरुषोत्तम पाटील व्यापारी, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अटी लादत असल्याचा आरोप करत व्यापारी आणि शेतकरी प्रसार माध्यमांसमोर आले। संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। बाजार समितीच्या आवारात नव्यानं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलंय। व्यापाऱ्यांना केवळ 6 बाय 4 फुटांच्या चौकटीतच व्यवसाय करण्याची सक्ती केली जाते असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। या जागेत माल ठेवणंही शक्य नसल्यानं जुन्या जागाच परत द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच रिफ्लेक्टर लावण्यासाठी वापरलेले स्क्रू पायाला लागून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आलाय। सचिवांच्या वर्तवणुकीबाबतही नाराजी व्यक्त करत व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। सदर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो शेतकऱ्यांना म्हणजे इथे जे भाजी मार्केटला जे व्यापारी किंवा इथून किरकोळ घेणारे माल किंवा वाशवून आणणारी लोक ही जी माल आणून विकत होती, त्यांना या बाजार समितीच्या संचालकांनी सांगितलं की 7 दिवसात तुम्हाला आम्ही कोबा करून देऊ, तदनंतर तुमच्या जागा तुम्हाला परत मिळतील। 7 दिवसानंतर आम्ही सर्व लोक जिथं जिथं सांगितलं तिथे तिथे ही लोक भाजी विकण्यासाठी बसल्यानंतर 7 नाही, 15 नाही, 20 नाही, कंप्लीट 2 महिने झाले। 2 महिने झाल्यानंतर तरी याच समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलं। तोंड दिल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की काय अजून किती दिवस? तर म्हटलं जागा आखल्या जातील तर आम्हाला काही काय विचारात घेतलं नव्हतं। आखल्यानंतर आम्ही बघितलं की 4 बाय 7 च्या जागा दिल्यात आणि मध्ये 3 फुटाचा अंतर सोडलाय। तर या जागेत कसा उभं राहता येईल, कसा माल ठेवता येईल? म्हणून
आम्हाला त्याही ज्या मान्यता केल्यात, जे आखलं हे आम्हाला मान्य नाही आहे. हे मान्य नसल्यामुळं आम्ही सगळे एकत्र जमलो आणि याचा आम्ही निषेध करतोय. मग आमचा असाच विचार आहे की जशा आमच्या जागा होत्या तशाच आम्ही आमच्या जागेवर बसणार. तदनंतर लोक इथे 90 ते 100 भाजी विकतात आणि यांचे लायसन झाले 143, तर हे लायसन आले कुठून, हे कोणाला द्यायचे आहेत? मग ह्या समस्या आम्हाला समोरासमोर घ्यायला पाहिजे. तर या मीटिंग मध्ये या कुठलेही विषय झालेले नाही आहेत, म्हणून आम्हाला कोणत्या गोष्टी मान्य नाही आहेत. तदनंतर रोडचा विषय आला, पावतीचा विषय आला. पावती 70, कोरोना पहिले 20 रुपये पावती होती, लगेच 50 पावती वाढत 70 रुपये पावती केली. काही लोकांची 120 रुपये पावती आकारली जाते. तर माझं याचं सरळ मत आहे की जी बाजार समितीची जी पावती 70 रुपये होती जुनी, आम्ही मान्य करतो, चला तीच 70 रुपये फाडावी आणि ज्यांच्या जशा जागा आहेत त्यांना तशा त्या जागेवर त्यांना बिझनेस करण्याची किंवा धंदा करण्याची परमिशन द्यावी. आणाधुंदी कारभार जर होत असेल तर या कारभाराचा निषेध केला जाईल. मग तिथे शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल किंवा आमच्या इथे येणाऱ्या महिला वर्ग असेल, आम्ही सर्वांचा निषेध करू. मी 20 वर्ष बसतून त्याच्यावर 70च्या वरती आम्ही पावती फाडणार नाही. आणि जरी एकाच दिवशी घरी राहिला माणूस त्याची पावती देणार नाही. जाऊ या किकाला येऊ तेव्हाच पावती देऊ, नाही तर देणार नाही. उमरगा शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी उमरगा पोलिसांनी विशेष ड्राईव्ह राबवत 28 वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणं, फॅन्सी किंवा नंबर प्लेट नसणं आणि दुचाकींमध्ये कर्कश आवाज करणारे अनधिकृत बदल केल्याप्रकरणी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या फळगाड्या आणि नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या रिक्षा चालकांवरही कारवाई करण्यात आली. BNS कलम 285 अंतर्गत 3 खटले दाखल करण्यात आलेत. वाहन चालकांनी हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करावा, ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत असं आवाहन उमरगा पोलिसांनी केलंय. मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे येथील मोटर रिवायडिंग दुकानातून 35,800 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. 21 ऑगस्ट रोजी दुकान मालक गजानन हरिभाऊ कुटे यांनी मालेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी नाम नारायण दिगाबर चव्हाण आणि हमीद शाबाज खान याला ताब्यात घेतलंय. आरोपींकडून गॅस टाक्या, किराणा माल, बॅटऱ्या, CCTV कॅमेरे आणि इतर मुद्देमालासह इनोव्हा कार जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तक्रार दिली की त्यांच्या पांगरी कुटे येथील दुकानामध्ये घरफोडी झालेली आहे. त्यामध्ये त्यांचा एकूण 35,800 रुपयाचा माल चोरी गेलेला आहे. त्या सदर चोरीच्या अनुषंगाने व प्राप्त CCTV फुटेजच्या आधारावर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील दिल्ली या गावातून 2 आरोपींना अटक केली. त्यामध्ये रामनारायण दिगंबर चव्हाण, हमीद शाबाज खान यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यातील मुद्देमालासोबतच एकूण इतर गुन्ह्यातील मुद्देमालसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये आम्हाला 28 सिलेंडर, किराणा दुकानातील सामान, इनोव्हा कार आणि शेतीपूरक साहित्य व इतर काही बॅटऱ्या अशा मिळून आलेल्या आहेत आणि सदर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. आंध्र प्रदेशातील गोरंट्याल येथील दुर्गम जंगलातील कोळसा उद्योगात बंद मजुरीत अडकलेल्या माणगाव तालुक्यातील कोशिंबळे पाड्यातील 38 कातकरी महिला, पुरुष आणि बालकांची सुटका करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानं प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. आगाऊ रक्कम देण्याच्या बहाण्यानं या कुटुंबांना महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात नेण्यात आलं होतं. तिथं पुरेसं अन्न, पाणी आणि निवारा नसताना दीर्घकाळ काम करून घेतलं जात होतं. तसंच मारहाण आणि धमकवल्याचा आरोप आहे.
दोन मजूर पळून येऊन माणगावातील सर्वदीप विकास संस्थेशी संपर्क साधल्यानंतर IJM आणि अंकुर ट्रस्टच्या मदतीने प्रशासनाला माहिती देण्यात आली। आंध्र प्रदेश प्रशासनाने तातडीने कारवाई करून 38 जणांची सुटका केली आहे। त्यांना अन्न निवारा आणि वैद्यकीय मदत देऊन विशेष बसने महाराष्ट्रात आणण्यात आले। माणगावात SDO संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बिपिन लोकारे आणि API संजय बांगर यांनी त्यांच्या निवास आणि भोजन आणि औषधोपचाराची व्यवस्था केली। दरम्यान संबंधित उद्योग मालकावर यापूर्वी देखील कातकरी कुटुंबांना बंध मजुरीत अडकवल्याचे आरोप आहेत। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होते। माणगाव तालुक्यातील कोशिंबळेवाडीमध्ये वसलेलो आहोत आणि ही सगळी महाराष्ट्रातील आदिम जमात ज्यांना म्हटलं जातं त्या आदिम जमातीतील कातकरी स्थलांतरित मजूर आणि वेठबिगार आहे, ज्यांची सुटका आंध्र प्रदेशमधून आम्ही करून आणली। प्रश्न वेठबिगारीचा असा आहे की प्रशासनाने, रायगड प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। पण प्रश्न इथं आहे की कातकरी समाज हा वेठबिगार का बनतो? आजचं देशाचं विकासाचं प्रारूप हे अयशस्वी ठरतं। आजही मोठ्या प्रमाणात मजुरांना स्थलांतर करावं लागतंय, रोजगाराच्या शोधामध्ये जावं लागतंय, शोषण होतं आहे आणि सो कॉल्ड विकास जो म्हणतो आहे तो कातकरी आदिवासींपर्यंत पोहोचलेलाच नाही असं दुर्दैवाने म्हणत। शिक्षणाचं प्रमाण कमी, अर्धवेठबिगारी, जमिनींवर हक्क नाही, आजूबाजूला मोठे प्रकल्प येत आहेत, पण कातकरी आदिवासी अजूनही रोजीरोटीच्या भटकंतीमध्ये कर्नाटक, आंध्र, केरळ, बंगाल इथं जातो आहे आणि वेठबिगार म्हणून तो करतो। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील पोलिसांनी ग्रामीण आणि शहरी भागातील हरवलेले मोबाईल सुमारे 1,05,000 रुपये किमतीचे मोबाईल हे मूळ मालकांना परत केलेत। त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन होते। त्यांच्या कामगिरीबद्दल पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झालाय। ही कामगिरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। परभणीचे चित्रकार सुशील घुमरे या उर्फ काका यांच्या कलेचा मुंबईतील ताज चित्र दालनात आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला। कला संवाद संस्थेच्या 4थ्या समूह चित्र प्रदर्शनात 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या कलाकृतींनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। बेलारूसचे मुंबईतील वाणिज्य दूत महामहिम अलेक्सांद्र मत्सुकोव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रदर्शनात पद्मश्री उदय व्ही देशपांडे, पद्मश्री प्रेमजित बारिया, पद्मश्री अच्युत पलव, जहांगीर चित्र दालनाचे अध्यक्ष आदी H जहांगीर यांच्यासह कला, उद्योग आणि प्रशासन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली। घुमरे यांच्या चित्रांमधील ग्रामीण जीवन, भक्तिभाव आणि निसर्गाचा संगम पाहून मान्यवरांनी त्यांच्या कलेचं कौतुक केलंय। मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवपत्र देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साखरेचे भाव निम्मे करण्याची आणि महसूल वाढवण्यासाठी दारूचे भाव 10 पटीने वाढवण्याची मागणी केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्याचा दावा केला जात असताना ऐन सणासुदीत साखरेचे दर वाढत असल्याने कोणता सन्मान केला जातोय असा खोचक सवाल सावजी यांनी पत्रातून केलाय। विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारचं बहुमत असल्याने सरकार कोणतेही निर्णय घेत असल्याचं नमूद करत साखरेचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा आणि महसुलासाठी दारूचे दर वाढवावेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलाय। मी आज हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिलं। या पत्राचा विषय असा आहे, साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव 10 पटीने वाढवावे। राज्यामध्ये 3 दिवसात साखरेच्या भाव न परवडणारे न परवडणारी झाली आहे। हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड करतातच व याकरता प्रामुख्याने साखर लागते। राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्याकरता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही। राज्यामध्ये सणावाराला घरगुती पदार्थ करण्यात लाडकी बहीणच अग्रेसर असते व अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणे परवडणार नसेल तर या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून यांचा अपमान करीत आहात। साखर, खाद्य, तेल, कडधान्य यांचे भाव कौटुंबिक वापराकरता अर्ध्यावर आणावे। ज्या दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तरुण पिढी बरबादीकडे जात आहे।
अशा दारूचे भाव आपण 10 पटीने वाढवल्यास राज्यामध्ये आपणास महसूल मिळेल, आपला घाटा भरून निघेल व साखर, गोडे तेल व घरगुती वस्तू यांचे भाव अर्धेवर आल्यास जनता सुजलाम सुफलाम होईल. महाराष्ट्र विधानसभेत व विधान परिषदेत आपण इतके बहुमत जमा केले, आपण कोणताही कायदा केला तरी तो पारित होतो. आपल्या निर्णयात कोणीही बोलत नाही. जनतेने स्वसंरक्षणाकरता आंदोलन केले, लढत दिली तर त्यांच्यावर पोलीस केसेस होतात. जनता आंदोलन करत नाही याचा अर्थ असा नाही आपण जे करत आहात ते सर्व चांगले आहे. आमच्या मागणीचा आपण विचार करावा हीच अपेक्षा. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.